हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे अगदी सविस्तरपणे पाहणार आहे. त्यासाठी बघा, मी इथं 4 फोल्ड कापड करून घेतलेलं आहे आणि जी खुली साईड आहे ती मी समोरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे आणि जी प्लेन आहे ती जी जॉईंट बाजू आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे. खालच्या साईडनं अनइवन आहे तिथं मी एक व्यवस्थित लाईन मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी इथं कट करून घेते. सगळ्यात आधी आपण इथं अस्तरचं कटिंग करून घेऊया. त्यासाठी आता आपण बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजची जी बाही आहे ती आहे 3.5 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं 4.5 इंचाची इथं मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, जिथं जेवढा आपला छातीचा चौथा भाग असेल तेवढी आपल्याला इथं ही जी आहे ती घडी मारून घ्यायची आहे. त्यानंतर हाफ बाही असल्यामुळं खाली मी कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच. तुम्ही जर लॉंग असेल तर तुम्ही वाढवू शकता. समोरच्या साईडला जॉईंट जिथं आहे तिथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथून खाली पहा, इथं मला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर तिथं मी 2 इंचाचं नेहमी घेत असते, तर जॉईंट द्यायचा आहे. सो मी इथं 1 इंच घेतलेला आहे आणि जॉईंट दिल्यापासून पुढे 1 इंच. नंतर मी बाही अजून एकदा नीट कट करणार आहे, म्हणजे हे करत असताना, स्टिच करत असताना. आणि बाहीचा जो शेप आहे तो इथं आपल्याला देऊन घ्यायचा आहे. दोन्ही शेप मी देऊन घेते फक्त आता, म्हणजे कट करताना एकच करणार आहे आणि देताना दोन्ही शेप देऊन घेणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. हा आपला वरचा साईडचा झाला आणि हा आतला सुद्धा कर्व जो शेप आहे तो इथं मी देऊन घेतलेला आहे बाहीचा. अशा पद्धतीनं आपण बाहीचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. कट करत असताना तुम्ही नेहमी जो आपण आधी सगळ्या काढलेला असतो, जो आपण बॅक साईडचा असतो त्याच्यावरून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि एक्स्ट्राचा जो आपल्याला जॉईंट द्यायचा होता त्यासाठी सुद्धा हे बघा, वरच्या साईडला जे आपण घेतलं होतं तेच मी घेतलेलं आहे कट करून आणि त्याचा जॉईंट मी इथं देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी मी 2 फोल्डेड कापड करून घेतलेलं आहे. समोरच्या साईडला खुली साईड ठेवलेली आहे आणि मी माझ्या साईडला इथं बॅक साईड करून घेतलेली आहे आणि इथं उंची ठेवून घ्यायची आहे. जेवढा छातीचा चौथा भाग असेल त्या पद्धतीने मी इथं घडी घालून घेतलेली आहे आणि पूर्ण उंची जी आहे ब्लाऊजची ती आहे 12.5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते मार्किंग आता इथं आपण जोडून रेष मारून घेतलेली आहे. इथं शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. तर ते घेतलेलं आहे मी 5 इंच. तर बघा, 2 इंचाचा मी इथं गळा रुंदी ठेवणार आहे आणि राहिलेला तो 3 इंच आहे, त्यामध्ये तो आपला इथं शोल्डर असणार आहे. तेच मार्किंग मी खालच्या साईडला सुद्धा करून घेते, जेणेकरून आपलं जे मार्किंग आहे ते तिरपं जाऊ नये यासाठी. आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच. 34 साईजचं हे ब्लाऊज आहे, सो त्यासाठी मी 5.5 इंच घेतलेला आहे आर्महोल. आणि हे जे पॉईंट्स आपण सगळे केलेले आहेत ते सगळे आता इथं आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने इथं केलेलं आहे ड्राफ्टिंग. त्यानंतर आपल्याला आर्महोलची गोलाई द्यायची आहे. तर बॅक पार्ट आपण कटिंग करतोय, सो बॅक पार्टची जी आर्महोलची गोलाई आहे ती मी 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला हा कर्व देऊन घेतलेला आहे. तर बघा, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी, सो केअरफुली व्हिडिओ बघा. गळा रुंदी मी 2 इंच घेते, जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं अगदी त्या पद्धतीने. आणि खालच्या साईडला सुद्धा इथं मी 2 इंच घ्या. तुम्हाला हवा असेल तर 2, 2.5, 3 ॲज युअर विश. तुम्हाला जसा ब्रॉड गळा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी 3 इंच घेणार आहे, कारण मला ब्रॉड गळा आहे. 2.5 इंच घेणार आहे, त्यासाठी मी बघा इथं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याची उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर या ब्लाऊजचा जो गळा आहे तो आहे 9.5 इंच. तर 9.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून हा बॉक्स जो आहे तो इथं रेडी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपण 2 इंच वरच्या साईडला घेतलं होतं आणि मगाशी सांगितलं अगदी त्या पद्धतीने इथं मी 2.5 इंच घेतलेलं आहे आणि हे सर्व पॉईंट्स आहेत ते मी इथं जोडून घेते. तर बघा, गळ्याची मी वरच्या साईडला कमी घेतलेलं आहे, कारण गळ्याची जी उंची आहे ती थोडी जरा जास्त असल्यामुळे मी 2 इंच घेतलेलं आहे. तुम्ही 2.25 इंचसुद्धा घेऊ शकता, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, इथं मी आता गळ्यातला फक्त बॉक्स तयार करून घेतलेला आहे. गळा ड्राफ्ट करणार नाही, नंतर करून घेणार आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग, छातीचा मार्किंग करून घ्यायचा आहे. 34 इंच छाती आहे, त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस शिलाई मार्जिन 2, असं 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कमरेचं सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. कमरेचं मार्किंग आहे 7.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच
इथं मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. 1 इंचाचा जो आहे तो बॅगचा टक्स आहे आणि हे सर्व पॉईंट्स आहेत ते आता आपण जोडून घेऊया. म्हणजे जिथं मार्जिन घेतलं होतं मी ते आता पॉईंट्स मी जोडून घेतलेले आहेत. तर छातीचा चौथा भाग घेतला आहे त्या पद्धतीने मी कमरेचा सुद्धा चौथाच भाग घेतलेला आहे. 29 इंचाची कमर होती. त्यानंतर बघा 4.5 इंचावरती मी सेंटरपासून एक मार्क करून घेतलेला आहे जो आपला बॅक टक्सचा असणार आहे आणि या टक्सची जी उंची आहे ती मी 4 इंच ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा जो बॅक पार्ट आहे आपला तो इथं पूर्णपणे अगदी मापानुसार आपल्या इथं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे त्याचं आणि आता हा आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा ड्राफ्टिंग करत असताना खूप एकदम केअरफुली तुम्हाला करायचं असतं कारण याचाच उपयोग करून आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग आणि मार्किंग दोन्ही करणार आहोत. तर बघा बॅक पार्ट कट करून झालेला आहे. आता हेच आपण आपल्या उरलेल्या अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे आणि याच्याच मापाने आपण फ्रंट पार्टसुद्धा कटिंग करणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपले चेंजेस असणार आहेत पण बेसिक हाच आहे आपला. याचा वापर करूनच आपल्याला हा फ्रंट पार्ट जो आहे तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. डबल सर्व मापं टाकत बसण्याऐवजी आपण ही पद्धत तुम्हाला सोपी पडणार आहे. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तिथं कटिंग करून घेऊ शकता. त्यामुळे टाईमसुद्धा वाचून जातं म्हणजे टाईमसुद्धा वाचतं यासाठी. तर बघा इथं मी व्यवस्थित पद्धतीने हा ड्राफ्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघताय आणि इथं आपल्याला आर्महोलमध्ये थोडासा चेंजेस होणार आहेत आणि हाईटमध्ये. तर बघा फ्रंट पार्टची उंची जी आहे ती बॅक पार्टची होती 13.5 इंच होती. त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून घेतलेला आहे आणि 14.5 इंचावरती मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलेले आहेत. जे मार्किंग मी केलेले आहे त्यामध्ये मी ती एक रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर गळ्याचं मार्किंग करून घेते आहे. तर जसं आपण बॅक पार्टला 2 इंच गळारुंदी ठेवली होती अगदी त्याच पद्धतीनं इथं समोरच्या साईडला सुद्धा 2 इंच गळारुंदी ठेवलेली आहे. आपला शोल्डर जो होता तो 5 इंच होता तर शोल्डरची मी वरच्या साईडला आहेत त्यामुळे फक्त खालच्या साईडलाच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 5.5 इंचाचा आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचा जेवढा आर्महोल असेल तेवढं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे 2 पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि आर्महोलचा जो बॉक्स आहे तो इथं आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आता आर्महोलचा बॉक्स रेडी करून झाल्यानंतर फ्रंट पार्टच्या आर्महोलची गोलाई द्यायची आहे जी मी 1 इंच घेतलेली आहे. 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हा कर्व जो असतो तो इथं देऊन घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 2 इंच घेतलं होतं तर खालच्या साईडला मी 2.25 इंच ते 2 इंच घेऊ शकता तुम्ही. तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड राहतं तुम्हाला जसा ब्रॉड हवा असेल तसा 2.5 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर गळाची उंचीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे 5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 5.5 इंच गळ्याची उंची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं गळ्याचा राऊंड शेप आहे तो मी इथं देऊन घेतलेला आहे. तर मी हा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करणार आहे. सो इथं तुम्हाला जो हवा तो इथं गळा करू शकता. तर बघा इथं मी तुम्हाला स्वीटहार्ट जो सध्या नेक ट्रेंडिंगला आहे तो सुद्धा इथं काढून दाखवते. तुम्ही अशा पद्धतीनं तो सुद्धा नेक काढू शकता, राऊंडसुद्धा काढू शकता किंवा पानगळासुद्धा काढू शकता. तर बघा इथं स्वीटहार्टसुद्धा मी नेक काढून दाखवलेला आहे तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं आहे ते. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला इथं एक टक्स द्यायचा आहे तर त्यासाठी 3.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. जे आपलं प्रिन्सेस कट आपण करतोय ना तर प्रिन्सेससाठी मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे मार्किंग मी साईजनुसार घेतलेलं आहे. वरच्या साईडला 4 इंचावरती मार्किंग करून घेते. तर 34 साईजसाठी 3.5 इंचाचं हे मार्किंग आपल्याला करावं लागेल. जास्त असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडं वाढवू शकता आणि हे 2 पॉईंट्स मी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून पुढच्या साईडला सुद्धा आपल्याला 1-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने. तर हे 2 मार्किंग करून घेतलेले आहेत मी. त्यानंतर अशा पद्धतीने तिथून वरच्या साईडला मी शेप देऊन घेणार आहे. तर तो कसा द्यायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. केअरफुली बघा कारण प्रिन्सेस कट सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि तुम्हाला जर त्याचं कटिंग येत नसेल तर अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथं आणि या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा इथं प्रिन्सेसचा कटचा जो शेप आहे तो देण्यासाठी मी इथं फ्रंट साईडच्या आर्महोलची गोलाई आहे तिथून इथं मी शेप दिलेला आहे. केअरफुली बघा आणि तिथून असा थोडासा कर्व देऊन जिथं आपण 2 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याला असा शेप देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो शेप देण्यासाठी तुम्हाला इथं थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. लगेच पहिल्याच ट्रायमध्ये येईल असं काही नाही आहे. तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल त्यासाठी. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो कर्व आहे तो एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये देऊन घेतलेला आहे मी. त्यानंतर कमरेचा चौथा भाग जेवढा येतो तेवढं इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे.
तर 7.5 इंच येत होता, तर 7.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जे आपण मध्ये 2 इंच टाकलं होतं जे टक्ससाठी, ते सुद्धा मी पुढच्या साईडला 2 इंच वाढवून घेते आणि तिथून पुढे मला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर वरच्या साईडला इथं आपला टक्स जोडण्यासाठी प्रिन्सेस कटचा जो ही आहे ते जोडण्यासाठी आपल्याला कटोरी तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या 2 जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला जोडून घ्यावे लागतील. तर तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला समजलं असावं याची मी अपेक्षा करते. तर यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स वाटत असतील किंवा शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. त्यानंतर बघा इथं 8.5 इंचाची आपली चेस्ट होती, तर ते 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जसे आपण मार्जिन घेतलं होतं त्या पद्धतीने मी इथं हे आखून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की जिथं आपण जो 2 इंच एक्स्ट्रा घेतला होता आपण कट करून काढणार आहे, तर ते जोडण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा इंच आपलं कापड जाणार आहे. तर ते अर्धा इंच कापड शिलाई मार्जिन जाणार आहे, तर ते सुद्धा मी त्या अर्धा इंच पुढं वाढवून घेतलेलं आहे आणि ही तिरपी रेष देऊन घेतलेली आहे. ते इथं येणार आहे. आता तुम्हाला दाखवते ना, इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते मी पुढं वाढवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथं फ्रंट पार्टचं सुद्धा ड्राफ्टिंग अगदी इझिली आणि केअरफुली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून यामध्ये काही शंका असेल असं मला तरी काही वाटत नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट, तर इथं जिथं आपण 3.5 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून अशी तिरपी रेष घेतलेली आहे आणि जिथं 2 इंचाचं घेतलं होतं तिथून सुद्धा अशी तिरपी रेष ओढून घेतलेली आहे. आणि बघा कारण हे आपण प्रिन्सेस कटचं कटिंग करणार आहोत, त्यासाठी ह्या 2 रेषा ओढणं आपल्याला गरजेचं आहे किंवा असं कटिंग करणं तुम्हाला गरजेचंच आहे. तर बघा जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तसं तुम्हाला मी कटिंग करून दाखवते. इथं आर्महोलमध्ये कटिंग करत असताना जो आपण फ्रंट पार्टची गोलाई दिली होती त्यावरूनच आपल्याला इथं कट करायचं आहे. बॅक पार्टचा जो आपण आधी आखला होता त्याचा आता सध्या तर काही गरजच नाही आहे, त्यामुळे तिथून आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा बघा जे आपण पहिलं मार्किंग केलं होतं त्यातून न करता दोन्ही साईडला बघा तिथं मी गुणिले केलेलं आहे. तिथून न करता जे आपण तिरप्या लाईन घेतलेल्या होत्या त्यावरून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर तुम्ही बघा केअरफुली, तुम्हाला समजावं यासाठी मी एकदम हळूहळू सर्व गोष्टी सांगत आहे किंवा कटिंगसुद्धा एकदम हळूवारपणेच करत आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण हे खालच्या साईडनं जसं तिरपं होतं तसंच घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणाला होता की ते तिरपं आलेलं आहे त्यानंतर ब्लाऊज स्टिचिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार का, खाली थोडं जास्त दिसतंय, तर नाही, तो टक्स पाडल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जातं. त्यानंतर बघा जिथं आपण हे 2 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून सुद्धा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि जो तेवढा मधला त्रिकोण आहे तो आपला कट होऊन जाणार आहे आणि त्याच्यानेच आपला ब्लाऊजला किंवा प्रिन्सेस कटला आपला मस्त असा पप येऊन जातो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत आणि नीट पप येण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 2 इंचाचं मी मार्किंग केलं होतं एक्स्ट्रा 3.5 इंचापासून पुढं, तर ते आपलं सर्व कट होऊन जाणार आहे. तर ते तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी इथं बघा अशा लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला एक्स्ट्राच आहे ते कट करून काढायचं आहे. आणि हे कट करून झाल्यानंतर जो आपला पार्ट शिल्लक राहतोय किंवा जो गॅप राहतोय तो स्टिच करत असताना केअरफुली स्टिच केला ना की त्याच्याने एकदम सुंदर असा पप येऊन जातो. तर बघा अशा रीतीने मी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे आणि याचाच वापर करून आपण मेन फॅब्रिकवरती सुद्धा कटिंग करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.